समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही। मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही। मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना मग मी तुम्हाला सोडेन। मग माफी कसली मागायची? नाही पण तुम्ही तिथे माफी मागितली नाही असं तुम्ही म्हणताय। माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, पण काल जे तुमचं भाषण होतं साधारणपणे 1 सव्वा तासाचं ते भाषण होतं, त्यामध्ये थेट रोग जो होता तो ब्राह्मण समाजावर होता। अनाजी पंत तुम्ही ब्राह्मणांना म्हणाल, म्हणजे एक प्रकारे द्वेष पसरवला जात असल्याचं काही नेते म्हणतात। असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे। कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं। समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत। मी कसा पसरवेन? त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला? त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं। माझी सभा होती ती पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती। मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे। माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे? मराठा समाजाला काय मान सन्मान नाही आहे? अन्य समाजाला काय मान सन्मान नाही आहे? म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्यावर, हे आता दिवस संपलेले आहेत। आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं। आणि म्हणून मी सरळ गुहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो। नाही पण तुम्ही तुम्ही म्हटलं की मला भाजपला अनेक वेळा किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा संपवायचा किंवा माझं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता भाजप ब्राह्मणांना पुढे करून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत। मी तुम्हाला तेच सांगतोय, राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय? माझा निषेध करायचं कारण काय? ती राजकीय सभा होती, राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं। विनय नातू ब्राह्मण समाजातले आहेत,